दानवाडच्या प्रकाश पाटील यांची बैलजोडी लाखाच्या बक्षिसाची मानकरी। दानोळीच्या बंडा खिलारेंची बैलजोडी द्वितीय। गळतगा श्री रेणुकादेवी यात्रेनिमित्त शर्यतींचे आयोजन। सालाबादाप्रमाणे गळतगा तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त बुधवार 22 रोजी भव्य जनरल बैलगाडी शर्यती अ गट व ब गट बैलगाडी शर्यती व इतर शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते। यातील जनरल अ गटातील बैलगाडी शर्यतीत दानवाडच्या प्रकाश पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवून 1,01,000 रुपयाचे रोख बक्षीस व चषकाची मानकरी ठरली। तर दानोळीच्या बंडा खिलारे यांच्या बैलजोडीने द्वितीय क्रमांक मिळवून 75,001 रुपये, तर कारंदवाडीच्या योगेश सावंत यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळवून 50,001 रुपयाचे रोख बक्षीस व चषक मिळविले। जनरल बैलगाडी शर्यती ब गटात रामपुरवाडीचे विजय माने, दानोळीचे बंडा खिलारे व कंकणवाडीचे मोहन देसाई, तर याच गटातील दुसऱ्या शर्यतीत बेडगचे बेडग तलाठी, गुंडेवाडीचे आप्पा पाटील व चिखलीवाडचे स्वप्नील चौगुले यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून 21,001 रुपये, 15,001 रुपये व 10,001 रुपयाची बक्षिसे व चषक मिळविली। तर बिनदाती एक बैल एक घोडागाडी शर्यतीत हिरलगेचे संजय गुंजाट्टी, जैनवाडीचे रामा व बेडकिहाळचे अंबा डेरे यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून 11,001 रुपये, 7,001 रुपये व 5,001 रुपयाची बक्षिसे मिळविली। तर जनरल एक बैल एक घोडागाडी शर्यतीत दानोळीचे बंडा खिलारे, कोरोचीचे अक्षय पाटील व हणबरवाडीचे बबलू बस्तवाडे यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून 15,001 रुपये, 10,001 रुपये व 5,001 रुपयेची, तर घोडागाडी शर्यतीत कोगनोळीचे किशोर पुजारी, अब्दुल्लाटचे लगमांना हिडकल व काशे डिग्रीचे हर्षवर्धन जाधव यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवून 7,001 रुपये, 5,001 रुपये व 3,001 रुपयाची, तर बसून घोडा शर्यतीत कोल्हापूरचे सागर वडमुद्दे, गळतगाचे रामा हराळे व गळतगाचे सतेश हुनसे यांनी 3,001 रुपये, 2,001 रुपये व 1,001 रुपयाची रोख बक्षिसे व चषक मिळविले। प्रारंभी या शर्यतीच्या मैदानाचे भूमिपूजन गळतगा येथील सुरेश हिरेमठ स्वामी यात्रा समिती व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। तर व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट बेडकिहाळचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक व मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सर्व शर्यती सोडण्यात आल्या। विजेत्या स्पर्धकांना यात्रा समिती व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले। यावेळी श्री रेणुकादेवी यात्रा समितीतर्फे यात्रा व शर्यतीस देणगी व सहकार्य केलेल्या देणगीदार व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांतर्फे श्री रेणुकादेवी यात्रा समितीचाही सत्कार करण्यात आला। यात्रा व शर्यतीस देणगी व इतर प्रकारे सहकार्य केल्याबद्दल देणगीदार, मान्यवर तसेच शर्यतीस चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल स्पर्धक व प्रेक्षकांचेही श्री रेणुकादेवी यात्रा समितीतर्फे आभार मानण्यात आले। पहिल्यांदाच गळतगा येथे यात्रेनिमित्त 2.25 लाख रुपये रकमेच्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्यामुळे शर्यती मैदानास नामवंत स्पर्धकासह निपाणी, चिकोडी, बेळगावी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सुमारे 1 लाख पेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते। कॅमेरा पर्सन सुनील तराळ, CS न्यूज गळतगा। ಲಕ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಜನ ಕೂಡಿದಂತ ಈ ಮೈದಾನ 1 ಲಕ್ಷದ ಮೈದಾನ ಪ್ರಾರಂಭವಾಗ್ತಾ ಇದೆ। 1 ಲಕ್ಷದಲ್ಲಿ ಜಾನುವಾರುಗಳ ಮುಂದೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಕರಿಯತ್ತು ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಹಾಕುವಂತ ಎತ್ತುಗಳು ಸುಮಾರು 7 ಗಾಡಿಗಳು ಇದ್ದಾವೆ। ಎಲ್ಲವನ್ನು ಸಹಕರಿಸಿ 5 ಜನ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು ಹಳದಿಯ ಜೆಂಡಾ ತಗೊಂಡು ಹೊರಟಿರ್ತಾರೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯಮಾಡಿ ಬೇರೆ ಗಾಡಿಯನ್ನು ಹಚ್ಚಿ ಡಕಲಾಟಿಕೆ ಇಂಥದೆಲ್ಲ ಏನು ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಡಿ। ಅದನ್ನು ಕ್ಯಾಮ್ರಾದಲ್ಲಿ ನೋಡಿ ಬಹುಮಾನವನ್ನು ಕೊಡಲಾಗದು। ಕಾರಣ ದಯಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿದೆ। ಮುಂದಿನ ವರ್ಷನೂ ಕೂಡ ಇದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಮೈದಾನ ಮಾಡುವ ನಮ್ಮ ಇಚ್ಛೆ ಇದೆ। ದಯಮಾಡಿ ಮುಂದಿನವರು ಬೇಗ ಸ್ಟೇಜ್ ಮುಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು ಮಹಾಕಾಲ್ ಗೃಹ ಸುಳ್ಳು ಹಾಕುತ್ತಿರುವುದು ಕಿರ್ಕಳಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹುಡುಗರ ಗುರುಗಳು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ರೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ರೋಡ್ ಪಾರು ಮಾಡಕ್ಕೆ ಕಾರಣೀಭೂತರಾಗಿದ್ದಾರೆ ಸುರೇಶ್ ಬಾಬುರವರು। ಅವ್ರ ಸರ್ಕಾರ ಈ ಒಂದು ರೇಣುಕಾ ಕಮಿಟಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ವತಿಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅವ್ರನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಮತ್ತ ಈ ಸರ್ತಿ ಇಷ್ಟೊಂದು ಪ್ರಮಾಣದ ವಿಜೃಂಭಣೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಊರಿನ ವತಿಯಿಂದ ತಮಗೂ ಕೂಡ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ತಾವು ಗುರುಗಳು ಇದೇ ರೀತಿ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ರಿ, ಊರಿನ ಜನತೆ ಎಲ್ಲ ಕುಡ್ಕೊಂಡು ದೊಡ್ಡ ಮಾಡೋದಂತ ನಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ।